आजच्या युगामध्ये सगळ्यात मोठा भ्रम आहे की शिजवलेलं अन्न खाल्लं म्हणजे शक्ती मिळते. म्हणून मी लोकांना सांगतो का तुमच्या शरीरात 30% समस्या आहे, पण डोक्यामध्ये 70% समस्या भरलेली आहे. ही पहिले बाहेर काढा, हा कचरा पहिले बाहेर काढा. फूड इज अ नॉट सोर्स ऑफ एनर्जी, फूड इज ओनली बिल्डिंग मटेरियल. समजा एखादी बिल्डिंग आपण बांधतोय, त्यावेळेस तुम्ही दगड, विटा, सिमेंट, रेती जे काही साहित्य असतं घर बांधायला ते सगळं आणलं. आता घर बांधून होवस तर ते सगळं घराच्या समोर चालेल, पडलंय पडू द्या. एकदा का घर बांधून झालं का मग त्याचं काय करणार? ते उचलावंच लागल, आवरा, नाहीतर त्याचा कचरा होऊन जाईल. मग ते कधी कामाला येईल? ज्यावेळेस घराची कुठं तुटफूट वगैरे झाली तर त्याच वेळेस ते दगड, सिमेंट, रेती वगैरे जे काही सिमेंट इत्यादी कामाला येईल. तसं शरीर जे आहे ते 25 वर्षापर्यंत तयार होत असतं. तोपर्यंत 2 वेळेचं जर शिजवलेलं अन्न आपण खात असेल हरकत नाही. पण 25 वर्षानंतर माणसाची बांधणी पूर्ण होते, त्यावेळेस शरीराला जेवणाची आवश्यकता नाही. अन्न हे शरीर निर्मितीचं कारण आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवति पर्जन्यात यज्ञ कर्म समुद्भव. अन्नामुळे माणूस बनलेला आहे. अन्न हे शरीर निर्मितीचं कारण आहे आणि शरीरातील पेशींची झीज भरून काढण्यासाठी जेवण करायचं आहे. म्हणून वयाच्या 25 वर्षापर्यंत शरीराची वाढ होते, त्यानंतर नाही. त्यानंतर कोणाचंही शरीर उंच वाढत जात नाही. म्हणून लक्षात ठेवा, अशा वेळेस सकाळी उठल्यानंतर फक्त कच्चा आहार, ते पण कमीत कमी 10 ते 12 वाजेनंतरच. आणि जेवण हे शिजवलेलं हे फक्त रात्रीच करायचं आहे. कारण आता दिवसभर काम करून थकल्यामुळे पेशींची झीज भरून काढायला रात्रीचं जेवण आहे, शक्तीसाठी नाही. शक्तीसाठी जर जेवण असतं तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला दिवसभर काम करायचे, पहिले पंचपक्वान्नाचं जेवण केलं असतं. तुमच्या डोक्यात सुद्धा जेवणाचा विचार येत नाही, कामाचा विचार येतो. तुमच्या घरामध्ये जर 10 पाहुणे येणार असेल तर घरातली गृहिणी पहिले काय करते? स्वयंपाक करते. ती असं म्हणते का 10 माणसांचं जेवण करायसाठी मला शक्तीची गरज आहे, मग आज मी डबल जेवण करते. असं झालंय कधी? उलट तुम्ही म्हणतात का नाही पहिले काम करून घ्या, कारण जेवण केलं तर परत काम करायची ताकद नाही राहणार. काम करण्यासाठी जी शक्ती लागते ती शुद्धतेमध्ये असते. जेवढं शरीर शुद्ध होत जाईल तेवढी एनर्जी लेवल वाढत जाईल. म्हणून सकाळी पोट साफ झालेलं राहतं, आंघोळ केलेली राहते, अंतर्गत स्वच्छता आणि बाह्य स्वच्छता, तुम्ही फ्रेश राहतात. जसं तुम्ही जेवण करता तसं तुम्हाला आराम करावासा वाटतो. तुम्हाला नाही वाटत थोडंसं पडावं? मग गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तर गाडीचा ॲव्हरेज वाढतो. मग तुमच्या पण गाडीमध्ये म्हणजे तुम्ही पण जर जेवण केलं तर तुमचा ॲव्हरेज का नाही वाढत? तुम्हाला आराम करावासा वाटतो. म्हणून जेवण केल्यानंतर माणसाला 3 गोष्टी मिळतात. पहिले थकवा, दुसरं बिमारी, तिसरं बुढापा. म्हणून आज जेवण केल्यानंतर काम करायची इच्छा नाही होत, आराम करायची इच्छा होते, थकवा येतो. एनर्जी आली का गेली. नीट शांतपणे विचार करा. एनर्जी आली असती तर तुम्ही 4 पट काम केलं असतं. दुसरी गोष्ट बिमारी. असं एक घर दाखवा का ज्या घरामध्ये बिमारी नाहीये, आजार नाहीये. हे आजच्या शिजवलेल्या आहाराचे दुष्परिणाम आहे. म्हणून पशु एन्जॉय करतो, आपण पंक्चर लाईफ जगतोय. प्रत्येक घरात काही ना काही रोग आहेत. आणि तिसरं म्हातारपण लवकर येते. आज 50शी मध्ये तुम्ही 70 अनुभवतात. ते का गुडघे दुखतात? ते का कंबर दुखतात? ते का तुमच्यामध्ये अस्वस्थपणा आहे? का तुमच्यामध्ये गोळ्या औषधं खायची वेळ आलेली आहे? या सगळ्यांचं प्रमुख कारण आहे का तुमचा शिजवलेला आहार हा मृत आहे. आणि मेलेलं अन्न तुम्हाला ताकद कशी काय देणार जे स्वतःच मेलेलं आहे? अहो, झाडाची बी जर कधी झाडावरनं काढली ती तशीच ठेवा, 10 वर्षानंतर सुद्धा जमिनीत टाकाल तर तिला चैतन्य फुलतं, झाड येतं, कारण तिच्यामध्ये जिवंतपणा आहे. पण तीच बी जर कधी अग्नीवर 5 मिनिट जरी ठेवाल ती त्या क्षणी मृत झालेली राहते, ती परत कधीच उगणार नाही. असं मृत झालेलं शिजवलेलं अन्न जर आपण खात असेल तर आपल्या शरीरामध्ये शक्ती कशी काय येईल? कमजोरी, थकवाच येणार. म्हणून कुठलाही पशु दुपारी जांभळ्या देत नाही, शनिवार रविवार सुट्ट्या घेत नाही. आपण मात्र दुपारी थकलेलो, झोपा येतात आणि शनिवार रविवार सुट्ट्या पाहिजे आपल्याला. रिफ्रेश व्हायचे, फ्रेश व्हायचे, रिलॅक्स व्हायचे. शक्ती नाही राहिली, म्हातारपण अनुभव राहिले. आज जे आपण शिजवलेलं खातोय त्याचे 3 परिणाम भोगावे लागतात आहे. शरीरामध्ये गॅसेसची मात्रा वाढू राहिली आहे. गॅस कुठं असतो?
जिथं गोबर असतं तिथंच गॅस असतो. आज आपल्या बॉडीमध्ये गोबर आहे म्हणून तर आज आपल्याला दिवसभर गॅसेसचा त्रास होत राहतो. सांगत नाही कोणाला, पण चेहऱ्यावरचे भाव कळतात काय त्रास होऊ राहिलाय. आणि हेच गॅसेस वाढले तर वात होतो. आणि तुमच्या दुखण्याचं प्रमुख कारण असतं वात. वात म्हणजे गॅसेस. आणि डॉक्टर सांगतात वजन कमी करा. अरे वजनाने प्रॉब्लेम असते तर जगात बारीक माणसाला एकही रोग नसता. या हत्तीबाईलाचे कायम कमर गुडघे दुखत बसले असते. ते कणत नाही आणि आपण मात्र दिवसभर कणतोय. माझं वजन वाढलं म्हणून दुखतात ते. अरे आई ज्यावेळेस 2-5 किलोमीटर तिच्या लहान बाळाला कडेवर घेऊन जाते त्यावेळेस तिचं पण 5-10 किलो वजन वाढलेलं असतं त्या बाळाला घेतल्याने आणि इतर सामानाने. पण तिला त्या वजनाचं ओझं नाही होत. तिथं नाही कंबर वगैरे दुखत लगेच. 5-10-25 किलोनी वाढल्याने काय फरक पडलाय? प्रॉब्लेम वजनात नाहीये, शरीरात वाढलेल्या वातमुळे, गॅसमुळे. म्हणून सांधीवात, आमवात, पेशीवात. सांधीवातामध्ये जॉईंट दुखतात, पेशीवातामध्ये स्नायू दुखतात आणि आमवातामध्ये पोट दुखतं. या सगळ्या दुखण्यांचं प्रमुख कारण आहे तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं वात. आणि वात होतो गॅसेस. गॅस होतोय शिजवलेल्या पदार्थांमुळे. ते सोडायचं थोडे दिवसासाठी का नाही ठरवा. ॲसिड्स वाढतं बॉडीमध्ये म्हणून थकवा, कमजोरी, म्हातारपण लवकर येते, बीपी, अल्सरचे आणि बॉडीला सुजनचे प्रॉब्लेम वाढत आहे. वारंवार डोकं दुखतंय. जोपर्यंत तुमचं हे शिजवलेलं अन्न थोडे दिवसासाठी का होईना बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही ट्रीटमेंट करा, कितीही दवाखाने करा, बाहेर कुठेही काही शोधा, कुठेही रिझल्ट मिळणार नाही. कफ वाढतोय म्हणून शरीराला थरकापर होणं, शरीरातनं कफ तोंडावाटे बाहेर पडणं, हे सगळं जे आहे शरीरामध्ये जे कंटिन्यू दिवसा रात्री जे सतत जेवण चालू आहे शिजवलेलं त्यामुळं आहे. म्हणून जर शक्ती हवी असेल तर शरीर पहिले शुद्ध करा. शरीर शुद्ध कसं करायचं याची संपूर्ण माहिती रसाळ डाएट कैसे करे या पुस्तकामध्ये दिली आहे. एकदा तर वाचा. आयुष्य स्वस्थ कसं ठेवायचं भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता आणि उपनिषदच्या माध्यमातून, रामचरितमानसच्या माध्यमातून समजवलं आहे. आणि रेसिपीमध्ये भरपूर सारे रेसिपीज दिले आहे. खा. कोणी मनाई केलंय? एक थोडे दिवसासाठी तुम्ही गॅस बंद करू शकत नाही. आयुष्यभर कच्चा आहार करणारा पशु निरोगी आहे. एक 8-15 दिवसासाठी तुम्ही कच्चा आहार खाऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासामध्ये होते. काय खाल्लं त्यांनी? करई आहार, शाखफल कंद, सुमरे ब्रह्म सच्चिदानंद. अरे 14 वर्ष वनवासात कच्चा आहार केला, ते निरोगी राहिले. आम्ही एसीत राहतो, चांगलं खातो पितो, तरी एवढासा मच्छर चावतो ना आम्हाला डेंगू होतो. का? शक्तीच नाही. हीच ती शक्ती आहे. ही कच्च्या आहारामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या रस्त्याने चालणारे आम्ही, त्यांचं नाव घेणारे आम्ही, जय श्रीराम म्हणणारे आम्ही 14 दिवस कच्चा आहार करू शकत नाही. अरे करून तर पहा. आयुष्य पुन्हा पुन्हा भेटणार नाही. बाहेर फक्त चावायला बसले आणि कापायला बसलेले तुम्हाला. म्हणून सांगतो निरोगी राहायचं असेल स्वतःला वेळ द्या. खूप मौल्यवान आहे हे जीवन. म्हणतात ना बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथही पावा गावा. म्हणून हे जे आहेत हे ज्या पद्धतीने ऋषीमुनींनी संतांनी जगून दाखवलेलं आहे ते आपला रसाहार डाएट सिस्टम हे आपल्याला समजून सांगत आहे. फॉलो करा, लाईफ एन्जॉय करा आणि शक्तीचा अनुभव करा. म्हणून तर आज मी मोठमोठे पर्वत निर्जला उपवास करून चढून जातो. त्याचं कारणच ते ही कच्च्या आहाराची ताकद आहे. 8 वर्ष झाली मी हे फॉलो करतोय. कुठल्याही प्रकारचा थकवाने, कमजोरीने अनुभव घ्यायचा असेल तर माझ्याबरोबर चला एखाद्या पहाडावरती. अनुभव येईल तुम्हाला. शक्ती कशाला म्हणतात? जगून दाखवतोय, केवळ सल्ला नाही देते. म्हणून अनुभव करा. शिजवलेलं खायचंच असेल तर रात्री खा, पण दिवसा मात्र टोटली कच्चा आहार करायचा. रसाहार डाएट संपर्क करायचा असेल तर नंबर देतो 9689453456. किरण वाटारे. जय तुलसीराम.